नांदेडमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा आरक्षणातल्या घुसखोरी विरोधात निघणार आहे। बाळासाहेब आंबेडकर विजय वडेट्टीवार या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची सुद्धा उपस्थिती या मोर्चाला असणार आहे। याच परिस्थितीवर ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी। राज्यभरामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोर्चे निघत आहेत। आज नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा आज निघणार आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊयात। सर, काय मागण्या आहेत आणि काय मागण्या घेऊन आपण हा मोर्चा करतो? आज नांदेड येथे ओबीसी एल्गार महामोर्चा आहे। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की 2 सप्टेंबर रोजी जो सरकारने काढलेला जो ओबीसीसाठीचा जो काळा GR आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर 58 लाख बोगस कुणबी नोंदी घेऊन ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट केला आहे, ते 58 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्या। त्याचबरोबर महाराष्ट्राची जातनीय जनगणना व्हावी आणि अन्य सगळ्या मग ओबीसींसाठी वसतिगृह असेल, महाज्योतीचा आर्थिक निधी असेल, या सगळ्या मागण्या घेऊन लाखोच्या संख्येनं आज नांदेडमधील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार आहेत आणि आपली ताकद, आपली शक्ती दाखवून या सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी दबाव निर्माण करणार। एल्गार मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील, असे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत आणि ओबीसीला काय दिशा देतात हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड।